Praise the Lord. Hallelujah. 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 God bless you. Praise the Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Welcome in the presence of Jesus. प्रभू येशूच्या उपस्थितीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. Oh, Master, we welcome you. Oh, hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord, Brother Ayush. Sister. Praise the Lord. Brother Mani, praise the Lord. God bless you. Hallelujah. Oh God, we worship you, Lord, Holy Spirit. Thank you, Jesus. अच्छा, share करूया आपण. Thank you, Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Jesus, we worship you, Lord. Thank you, Master. यीशु राजा तेरे महल में रात दिन में बैठा रहूं। यीशु राजा तेरे महल में रात दिन में बैठा स्तुति में मगन हो जाओ, सब दुख भूल जाओ। स्तुति में मगन हो जाओ, सब दुख भूल जाओ। यीशु राजा तेरे महल में रात दिन में बैठा रहूं। यीशु राजा तेरे महल में
आराधना तुझको मिले। यस फादर, हम आपकी उपस्थिति में रहे प्रभु, अभी तुझ्या उपस्थितीमध्ये असताना दे बाप्पा, तुझ्या सानिध्यामध्ये आनंदाची परिपूर्णता प्रभु, तुझा आनंद आमची ताकद दे बाप्पा, तू आमचं शरणस्थान आहेस, तू आमचा गड आहेस दे बाप्पा। होली स्पिरिट, पवित्र आत्मे आम्ही तुझं स्वागत करतो। ओ होली स्पिरिट, वी वेलकम यू लॉर्ड। प्रेमळ पवित्र आत्मे आम्हाला येशू ख्रिस्ताच्या चरणापाशी घेऊन चल, तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर दे बाप्पा। थँक यू जीसस। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। तुमने टिकाकर सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए। घुटने टिकाकर सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, हालेलुया। अपने हाथों को उठाकर हमें यीशु की आराधना करेंगे। हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे प्रभू तुझी स्तुती असो। ओ, हर परिस्थिति में हम आपकी स्तुति करें Lord। ओ थैंक यू जीसस। शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में। प्रेम किया है अनंत प्रेम से,
दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए, शून्य से लेके तूने रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए। अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे तूने भरपूरी से। अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे तूने भरपूरी से। खतरों और सभी मुसीबतों से आंखें पुतली जैसे संभाला मुझे। अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। यस लॉर्ड, तेरा प्यार सबसे अलग है प्रभू. तुझं प्रेम सर्व प्रेमापेक्षा श्रेष्ठ आहे बाप्पा. कारण तू आमच्यासाठी तुझा प्राण दिलास आहे बाप्पा. तुझ्या मौल्यवान रक्ताने आम्हाला विकत घेतलंस. आमच्या सगळ्या अपराधांची आम्हाला क्षमा केलीस प्रभू. तुझ्या रक्ताने तू आम्हाला धुवून काढलंस रे बाप्पा. आम्ही तुझी आराधना करतो प्रभू, कारण तू पवित्र परमेश्वर आहे बाप्पा. प्रभू, जे लोक या ठिकाणी कनेक्ट झालेले आहेत त्या प्रत्येकाला तुझी उपस्थिती जाणून दे बाबा. थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू रेडी फॉर द लॉर्ड? तुम्ही देवासाठी प्रभूसाठी तयार आहात का? आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का प्रभूच्या शब्दासाठी? आमेन. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झालेले आहात तर प्लीज आजचं जे मेसेज आहे किंवा आजचा जो व्हिडिओ आहे तो एकमेकांना शेअर करा, लिंक शेअर करा की जेणेकरून अनेक लोक जॉईन होऊ शकतील. आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रभूची आराधना करत असताना एका क्लिकद्वारे, एका बटनाद्वारे तुम्ही एखाद्याला सांत्वनाचे शब्द पोहोचू शकता. आमेन. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. हालेलुया. थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Hallelujah. Amen. Thank you, Jesus. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Brother Vishnu Salvi. Praise the Lord. Sister Archana Aladkar. Sister Manisha Bey. Brother Vishal. Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. धन्यवाद यीशु. Thank you, Jesus. We worship you, Master. We give you all the glory. Hallelujah. यीशु के चरणों में आराधना करे. यीशु के चरणों
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या आसनाजवळ येतो प्रभू. तुझं वचन, तुझी कृपा तू आज आम्हाला पुरव प्रभू आणि आम्हाला आशीर्वादित कर. तुझा परमेश्वर आजचा मन्ना आज आम्हाला दे प्रभू. ते बाप्पा यावेळेस पूर्ण जे लोक जॉईन झालेले आहेत आणि जे लोक मला पाहतात आहेत लाईव्ह, त्यांची सगळी फॅमिली, त्यांचं कुटुंब प्रभू मी तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. लाईटचा ताबा, इलेक्ट्रिसिटीचा, सगळ्या गोष्टींचा ताबा प्रभू मी तुझ्या पवित्र हातात सोपवतो. आजचं वचन आशीर्वादित होऊ दे. आलेल्या प्रत्येकाला, पाहणाऱ्या प्रत्येकाला स्पर्श कर आणि प्रभू परमेश्वरा तुझं सामर्थ्य या ठिकाणी प्रगट कर बाप्पा. आम्ही ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात तुझ्याकडे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण या सगळेजण आपलं पवित्र शास्त्र उघडूया. पवित्र शास्त्रामध्ये आज आपण देवाच्या वचनातून आपल्या हृदयाचं सांत्वन करूया. आमेन. हालेलुया. कारण पवित्र शास्त्रातलं प्रत्येक वचन आपल्या उन्नतीसाठी आहे, आपल्याला सद्बोध करण्यासाठी, आपल्या प्रमोशनसाठी, आपल्याला ज्ञान देण्यासाठी आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचतो किंवा पवित्र शास्त्र उघडतो आपण अपेक्षा ठेवतो की आज देव माझ्याशी बोलणार आहे. आमेन. प्रार्थना म्हणजे आपण देवाशी बोलणं आहे, परंतु ज्यावेळेस आपण बायबल उघडतो त्यावेळेस देव आपल्याशी बोलतो. आमेन. इको थोडंसं कमी कर. थँक यू जीसस. हालेलुया. से हालेलुया. से आय एम हॅपी. म्हणा मी आनंदित आहे. आमेन. कारण मी प्रभूच्या उपस्थित आहे. हालेलुया. आपण पाहणार आहे स्तोत्र संहिता 121. आमेन. सगळेजण स्तोत्र 121 मध्ये पाहतील. देवाच तुम्हाला या वचनाद्वारे भेटणार आहे. देव तुमचं सांत्वन करणार आहे. आमेन. हालेलुया. जर तुमच्याकडे स्तोत्र संहिता उघडलं असेल, स्तोत्र संहिता 121 मधून आज आपण पाहणार आहे स्तोत्र 121. सगळेजण थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू जीसस. हालेलुया. 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 ओपन आपलं पवित्र शास्त्र उघडा आणि यावेळेस आपण वाचूया स्तोत्र संहिता 121. मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच पासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्य, रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल. तुझ्या जीवाचे तो रक्षण करेल. परमेश्वर तुझे येणे जाणे आतापासून सर्व काळ सुरक्षित करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र संहिता 121 दाविदाचा स्तोत्र आहे आणि ते स्तोत्र दावीद ते स्तोत्र परमेश्वराकडे दृष्टी लावावी यासाठी त्याच्या जीवनामध्ये आलेल्या संकटांमध्ये त्याला जे सहाय्य परमेश्वरापासून प्राप्त झालं आणि त्या सहाय्यासाठी जे सहाय्य त्याला मनुष्य करू शकत नव्हतं, आज प्रत्येक जण मदतीची अपेक्षा करतोय. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांचा मला फोन येतो. अनेक लोक या ठिकाणी आज जर तुमची ओळख असेल तर तुमच्या ओळखीचा फायदा लोक एकमेकांना बेड देण्यासाठी किंवा ऑक्सिजन किंवा रेमडेसिवीर सारखे मेडिसिन आणि सगळ्या गोष्टींमध्ये सगळं जग गुंतलेलं आहे. लॉकडाऊनची परिस्थिती पुन्हा भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जसं देवाचं वचन पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की प्रभू म्हणालाय शेवटच्या काळामध्ये महामार्या येतील आणि एका मागून एक महामार्या येऊन अनेक लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडतील. तसंच सगळं परिस्थितीमध्ये घडून येत आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ही परिस्थिती पहिल्यांदा या पृथ्वीवरती निर्माण झालेली नाही. ही परिस्थिती पृथ्वीवर अनेक वेळा निर्माण झालेली आहे. आमेन. या पृथ्वीवर उपदेशक म्हणतो नवीन अशी कोणतीही गोष्ट नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रत्येक गोष्ट ही घडून गेलेली आहे. आज जी परिस्थिती पृथ्वीवरती आहे ती एक समय, एक वेळ आहे. त्या वेळेला पुन्हा आपल्याला पाहावयास मिळालेली आहे. 1920 साली अशा प्रकारचीच महामारी होती. 1820 साली अशाच प्रकारे महामारी होती आणि
आणि प्रत्येक 100 वर्षामध्ये जर 2000 वर्ष तुम्ही मागे गेलात, फार ऑर्थोडॉक्स चर्च ज्यावेळेस निर्माण झालं, म्हणजे एडी 70 नंतर 200 पर्यंत साधारण अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यामध्ये पृथ्वीवरती संभ्रम निर्माण झाला. आणि परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये देवाच्या लेकराला देवाची मदत स्वर्गातून प्राप्त होती, हे लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही मदतीसाठी जर मनुष्याकडे पाहाल तर मनुष्य हा अशक्त आहे आणि मनुष्य तुम्हाला मदत करू शकणार नाही. आणि म्हणून स्तोत्र करता या ठिकाणी म्हणतो, मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावितो, कारण मला सहाय्य कोठून येईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज जर तुम्हाला मदतीची गरज आहे तर ती मदत कुठून येणार आहे? तुम्ही जर मनुष्यावर डोळे ठेवले असतील, तुम्ही म्हणत असाल की मला अमुक मनुष्य मदत करणार आहे, मला तो मनुष्य मदत करणार आहे. परंतु दावीद म्हणतो, मी माझी दृष्टी पर्वतांकडे लावितो. प्रेज द लॉर्ड, पर्वतांकडे लावितो म्हणजे मी माझी दृष्टी आकाशाकडे लावतो. कारण मला माहितीये, दुसऱ्या वचनामध्ये लिहिलंय, आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वरच मला सहाय्य करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नोबडी कॅन हेल्प यू. कोणीच तुम्हाला मदत करू शकणार नाही शिवाय परमेश्वराच्या. कारण परमेश्वर यानेच आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेली, या सर्व गोष्टीचा उत्पादक माझा परमेश्वर आहे. आणि या परिस्थितीमध्ये त्याची इच्छा आहे की आपण त्याच्याकडे पाहावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक जणांनी मला प्रश्न विचारला, प्रभू येशू ख्रिस्त त्या कवठीच्या मोठ्या त्या पर्वतात टेकडीवरती का मरण पावला? पहा, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, ज्यावेळेस तो त्या पर्वतावरती त्या कवठी म्हणलेल्या स्थानावरती त्याला टांगण्यात आलं, त्या वेशीवरती येशू ख्रिस्ताला खेळवण्यात आलं, संपूर्ण यरुशलेम त्याला पाहू शकत होतं. कारण तो त्या ठिकाणी स्वतःसाठी त्या ठिकाणी तो मृत्यू पावत नव्हता. त्याने त्याचं जे मरण सोसलं, ते मरण येशू ख्रिस्ताने स्वतःसाठी सोसलं नव्हतं. ते मरण आपल्या सर्वांना सहाय्य होण्यासाठी, कारण येशू ख्रिस्ताच्या मरणातून जीवन निर्माण होणार होतं. प्रेज द लॉर्ड, येशू ख्रिस्ताने त्या मरणावर विजय मिळवण्यासाठी स्वतःला त्या मरणाच्या स्वाधीन केलं. पवित्र शास्त्र सांगतो, तो स्वतःहूनच तो आपला जीव देतो. आमेन. येशू ख्रिस्ताने आपला जीव आपल्यासाठी त्या वेदीवर, त्या वधस्तंभावरती यासाठी दिला की आपल्याला जीवन प्राप्त व्हावं. कारण पवित्र शास्त्र सांगतं, ज्यावेळेस मोशेच्या प्रकरणामध्ये जर तुम्ही काढून वाचलं तर त्या ठिकाणी लिहिले, ज्यावेळेस ते आग्यासाप, गणना 21 मध्ये तुम्हाला हे प्रकरण पाहायला मिळेल. ज्यावेळेस एक मोठी महामारी त्या ठिकाणी आली, सगळीकडून साप उत्पन्न झाले आणि ते साप लोकांना दंश करायला लागले, लोक मृत्युमुखी पडायला लागले. त्यावेळेस मोशेने प्रार्थना केली आणि मोशे म्हणाला, परमेश्वरा, तुझ्या लेकरांना वाचव, तुझ्या इस्रायलाच्या पुत्रांच्या संततीचं संरक्षण कर. त्यावेळेस पवित्र शास्त्रात ते म्हणाला, त्यांच्यासाठी वेशीवरती एक पितळी आग्या साप बनव आणि त्याची प्रतिमा त्या ठिकाणी लटकव. जे लोक त्याला पाहतील त्यांना जीवन प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त आज या संपूर्ण परिस्थितीमध्ये फक्त एकटा आपल्या सर्व पृथ्वीचा उद्धार म्हणून, तारणारा म्हणून आपल्याला मदत करू शकतो. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही संकटात आहात, तुम्ही त्रासात आहात, पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे पाहतात त्यावेळेस तो तुम्हाला सहाय्य होईल. आणि म्हणून स्तोत्र करता दावीद म्हणतो, मी माझी दृष्टी पर्वतांकडे लावितो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कुठल्या मनुष्याकडे दृष्टी लावू नका, कारण जर तुम्ही मनुष्याकडे दृष्टी लावाल तर तुम्ही निराश होता, तुमची आशा भंग होईल. परंतु जर तुम्ही देवाकडे दृष्टी लावाल तर तो परमेश्वर तुम्हाला सहाय्य होईल, तो तुम्हाला मदत होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपला फोकस फक्त परमेश्वराकडे लावा. या संपूर्ण परिस्थितीमध्ये फक्त देवच तुम्हाला सहाय्यक होऊन तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार करू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा, कुठल्याही परिस्थितीमध्ये देव हा अशक्त नाही, देव हा सामर्थ्यशाली आहे. देवाच्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं, देव मदत करू शकतो कारण तो परमेश्वर सामर्थ्यशाली आहे. कोणी मदत करणारा किंवा सहाय्य करणारा हा शक्त असू नये. आमेन. कारण बायबल सांगतं, आंधळा मनुष्य आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही. आमेन. तुम्ही जर मदतीसाठी आंधळ्याकडे जात असाल आणि तुम्हाला दिसत नाही तर तुम्ही दोघं जण मिळून खाचेमध्ये पडताल. आणि म्हणून अशा व्यक्तीची तुम्हाला सहाय्य गरज आहे, अशा मदतीची गरज आहे की ज्या मनुष्यामध्ये ती शक्ती आहे, ते सामर्थ्य आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं,
पेत्र म्हणतो की परमेश्वरा तू सर्वत्करण साक्षी प्रभू आहे, तू संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता. आणि दाविदाला ते रहस्य माहिती होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कुणी सिंहाला फाडू शकत नाही, कुठला मनुष्य सिंहाला फाडू शकत नाही. आमेन, हालेलुया. सिंहाला जर तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं असेल किंवा तुम्ही कुठल्या तरी पिक्चर मध्ये किंवा कुठल्या तुम्ही झू मध्ये जाऊन तुम्ही जर सिंहाला पाहिलं असेल तर सिंह हा काही एक साधारण प्राणी नाही. आमेन. सिंहामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की तो कुठल्याही प्राण्याला सहज मारू शकतो आणि मनुष्य त्याच्यासमोर काहीच नाही. परंतु पवित्र शास्त्रात दाविदाने त्या सिंहाला फाडलं. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं सिंहाला त्याने फाडलं, कारण पवित्र आत्मा त्याच्यावर होता. पवित्र आत्मा त्याच्यामध्ये मदतीसाठी सदैव होता. आणि म्हणून ज्यावेळेस त्याला संकट यायचे त्या संकटाच्या दिवसांमध्ये तो परमेश्वराकडे पाहत होता. स्तोत्र 50:15 बायबल सांगतं, संकट समय मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि परमेश्वर त्याच्या मदतीला धावून येत होता. परमेश्वर त्याच्यासाठी प्रगट झाला आणि परमेश्वराने त्याला मदत केली आणि मग त्याने त्या सिंहाचा खात्मा केला. आणि म्हणून दाविदाला माहिती होतं ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस त्याला मदतीला फक्त स्वर्गातून त्याला मदत होणार आहे, कारण निर्माण करता त्याच्या मदतीला उभा राहणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून दाविदाला देव का मदत करत होता? कारण देवावर दाविदाची नजर होती. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं दावीद हा सामान्य मनुष्य होता. तो आपल्यासारखाच मनुष्य होता, आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता, आपल्यासारखाच त्याचा स्वभाव होता. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे दावीद पतन पावला, दावीद देवापासून दूर गेला, दाविदाने देवाविरुद्ध पाप केलं. परंतु दाविदाला एक रहस्य माहिती होतं, दाविदाला देवाची नाडी ठाऊक होती आणि म्हणून दावीद परमेश्वराच्या जवळ येत असताना देव त्याला सहाय्य करत होता, देव त्याला मदत करू शकत होता. प्रेज द लॉर्ड. दाविदाच्या अंतःकरणामध्ये पश्चातापाचं हृदय होतं आणि देवाकडे तो पश्चाताप अंतःकरणाने तो देवाजवळ जात होता, देवाला तो शरण जात होता. आमेन. स्तोत्र संहिता 27 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्तोत्र 27 मध्ये लिहिलं, तू माझं शरणस्थान आहेस, तू माझा गड आहेस, असं दावीद म्हणत होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या परिस्थितीमध्ये एक रहस्य मी तुम्हाला सांगतो. आमेन. अनेक लोक देवाच्या वचनाला अशा स्वरूपात मांडतात की ते भयावह, त्याची भीती वाटावी आणि मग लोक सांगतात की देव आता या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगाचा नाश करणार आहे. देव नाश करण्यासाठी आलेला नाही, घातपात आणि नाश करण्याचं काम सैतानाचं आहे. आमेन, हालेलुया. बायबल सांगतं चोर येतो तो चोरी केवळ घातपात आणि नाश करण्यासाठी येतो, परंतु येशू ख्रिस्त आलेला आहे जीवन आणि जीवन देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग जर येशू ख्रिस्त जीवन देण्यासाठी आलेला आहे आणि येशू ख्रिस्ताकडून तुम्हाला जीवन हवंय तर पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही त्याला शरण जाणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हा तारणाचा काळ आहे प्रियांनो, हा जो वेळ आहे, या परिस्थितीमध्ये तुम्ही देवाला शरण जाऊ शकता. या परिस्थितीमध्ये देव तारणाची संधी तुम्हाला देणार आहे, कारण आताच्या समयाला सगळे दरवाजे ज्यावेळेस बंद होतील त्यावेळेस परमेश्वराचा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जाईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस परमेश्वराचं वचन सांगतं की त्याने आपला एकुलता एक पुत्र राखून न ठेवता त्याने आपल्यासाठी तो दिला, येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी दिलेला आहे, तो देव आपला नाश कशासाठी करणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा, परमेश्वराच्या शरण जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. या परिस्थितीमध्ये देवाच्या सानिध्यामध्ये राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही आता तुमचा टाइमपास होत नाही, तुम्ही जर आता गुंतलेले कशा तरी गुंतून घ्यायचंय म्हणून जर तुम्ही बाहेर पडता आणि देवापासून दूर जाता, तर या परिस्थितीमध्ये सैतान टपलेला आहे तुमचा नाश करण्यासाठी, तुम्हाला डिस्ट्रॉय करण्यासाठी, घात करण्यासाठी तो टपलेला आहे. गरजणाऱ्या सिंहासारखा तो रस्त्यावर भटकतोय. परंतु आज देवाचं वचन, आताच पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही मला शरण या. आमेन, हालेलुया. आणि शरण जाण्यासाठी, परमेश्वराकडे शरण जाण्यासाठी यापेक्षा उत्तम स्थिती कुठलीच नाही. आमेन, हालेलुया. किती लोकांना माहिती आहे परमेश्वराने ज्यावेळेस मोशेला बोलवलं, परमेश्वर मोशेला म्हणाला ज्यावेळेस तू संपूर्ण लेवी लोकांसाठी जागा तयार करशील, सगळ्या वंशांना जागा पाठवून देशील, तर त्या ठिकाणी एक शरणपूर्ण नावाचं एक ठिकाण बनव. आमेन.
हालेलुया. तर त्या ठिकाणी अशी प्रकारची व्यवस्था कर की त्या ठिकाणी जे लोक त्रासात किंवा संकटात अडकलेले किंवा पतक पावलेले, ज्यांच्या हातून पाप गिळलेला आहे आणि आता त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे, आणि पण जर ते त्या ठिकाणी येऊन देवाला शरण जातील, ते सिंग धरतील, तर त्यांना क्षमा करण्यात येईल. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की जर तो पश्चातापी मनुष्य जर देवाला शरण आला, तो त्या शरणपूर नावाच्या ठिकाणी आला आणि त्याने ते शिंग धरलं आणि त्या ठिकाणी त्याने पश्चाताप केला, तर त्याच्यावर कुणी प्रहार करू नये, त्याचा कुणी नाश करू नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून देव आजही तुम्हा सगळ्यांना, संपूर्ण मानव जातीला ही संधी देतोय की तुम्ही या माझ्याकडे आला तर मी तुम्हाला मदत करेन, मी तुम्हाला सहाय्य करेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं देवाने मानव त्याच्या प्रतिरूपात निर्माण केलेला आहे, आपण त्याचं प्रतिरूप आहे. देवाने त्याचा श्वास आपल्या नाकपुड्यांमध्ये फुंकलेला आहे. आमेन. हालेलुया. आणि देवाच्या प्रतिरूपाला, देवाच्या सगळ्यात सुंदर हस्तकलेला, देवाच्या हातून आपण निर्माण झालेलो आहे, त्याचा नाश करण्यासाठी सैतान टपलेला आहे. आमेन. हालेलुया. अनेक लोक म्हणतात की आता ही महामारी आहे, संपूर्ण सृष्टीचा नाश होणार आहे. आमेन. संपूर्ण सृष्टीचा, संपूर्ण पृथ्वीचा नाश होतोय, परंतु जे लोक देवाला शरण जातील त्यांचा नाश होऊ शकणार नाही. येशू म्हणाला देहाचा नाश करणाऱ्यांना घाबरू नका, परंतु जो जीव आणि आत्म्याचा नाश करतो त्याचं भय धरा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि परमेश्वराला जर तुम्ही शरण जात असाल, परमेश्वराला जर तुम्ही स्वतःला समर्पित करत असाल, तर देव तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा नाश होऊ देणार नाही. आमेन. हालेलुया. आणि तुम्हाला कुठले पाणी बुडवू शकणार नाही, कुठला अग्नी तुम्हाला पोळू शकणार नाही, कुठली महामारी तुमचा जीव घेऊ शकणार नाही, कारण देव तुमचा सहाय्य करताय. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय तो तुझा पाय कदापि ठळू देत नाही. जर तुम्ही शरण जात असाल तर तुमच्या पायाचं संरक्षण तो करतोय. पाय ढळू देत नाही म्हणजे तुम्हाला तो मागं पडू देत नाही, तुम्हाला पतन पाहू देत नाही, तुमच्या हातून पाप होऊन तुम्ही देवापासून दूर जाऊ नये म्हणून देव तुमच्या मार्गामध्ये तुमचं संरक्षण करतोय. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 23 मध्ये लिहिलंय तो आपल्या नामास्तो तुझे रक्षण करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही त्याला शरण जाता, तुमच्या बरोबर त्याचं नाव जोडलं जात आहे. आमेन. तुम्ही जर स्वतःला येशू ख्रिस्ताला समर्पित केलेलं आहे, आता तुम्ही त्याच्या नावाशी तुमचं नाव जोडून घेतलेलं आहे, तर त्याच्या नामास्तो तुमचं संरक्षण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतात तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही, पहा तो डुलकी घेत नाही. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजच्या परिस्थितीमध्ये असंच संरक्षण आपल्या सगळ्यांना हवं आहे. किती लोकांना असं संरक्षण हवं आहे की जे संरक्षण तुम्हाला 24 तास प्रोटेक्ट करेल, तुम्हाला 24 तास संरक्षण देईल, तुमच्या फॅमिलीला संरक्षण देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी हेल्थ डिपार्टमेंट मध्ये काम करतो, मी हॉस्पिटल मध्ये काम करतो, आणि त्यामुळे मला माहिती आहे की त्या ठिकाणी आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी डॉक्टरांबरोबर माझं बोलणं होत असतं. इतका बारीक तो विषाणू, इतका बारीक तो व्हायरस आहे की तो व्हायरस जर तुम्ही प्रत्यक्ष त्या व्हायरसच्या संपर्कात आला तर ते तोंडावर असलेलं मास्क, त्या मास्क मधूनही तो तुमच्या आतमध्ये प्रवेश करू शकतो. आणि म्हणून हॉस्पिटल मधल्या लोकांना एक विशेष प्रकारचं मास्क N95 वगैरे मास्क दिलं जातं, कारण त्या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये जे काम करतात त्या ठिकाणी तो व्हायरस मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून तो N95 नावाचाच फक्त मास्क त्या ठिकाणी दिला जातो. तोच मास्क फक्त त्या व्हायरसला अडवू शकतो. पहा, आज जे आपलं युद्ध आहे ते कुठल्याही दिसणाऱ्या शत्रू बरोबर नाही. आमेन. हालेलुया. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला हे आधीच कळवण्यात आलेलं आहे, आधीच आपल्यासाठी ते लिहिण्यात आहे. 2000 वर्षापूर्वी पॉल म्हणतो आपलं युद्ध कुठल्याही रक्त मांसाबरोबर नाही, अंतराळातल्या दुष्टात्म्याबरोबर आहे. संपूर्ण सैतानी काळा इफिसकराचा 6वा अध्याय त्याचा 11 आणि 12 वचन काढून वाचा. इफिशियन्स चॅप्टर नंबर 6. आपलं युद्ध तर रक्त मांसाबरोबर नाही, कारण
11 वचन, सैतानाच्या कुयुक्ती पुढे टिकाव्यास तुम्ही समर्थ असाल म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा, कारण आपले युद्ध रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्ता, अधिकार, अंधकारमय जगाचा अधिपती, आकाशातल्या दुरात्म्या समूह यांच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज तुम्हाला जे युद्ध करायचं ते कुठल्या रक्त मांसाबरोबर नाही करायचं. आज एक तुमच्या समोर दरवाजा उघडून एखादा शत्रू उभा राहणार नाही की तो तुम्हाला विरोध करायचा आहे. तुम्हाला न दिसणाऱ्या एका शक्ती बरोबर युद्ध करायचं आहे. आमेन, हालेलुया. परंतु तो बायबल सांगतं 1 योहान त्याचा 4था अध्याय आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की जो तुमच्यामध्ये तो त्या जगात त्याच्यापेक्षा मोठा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुमच्यामध्ये जर देवाची शक्ती आहे, तुम्ही जर परमेश्वराला शरण गेलेला आहात, तर तुमच्या विरुद्ध येणारी कुठलीही शक्ती तुमच्यावर महाविजयी ठरणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. से हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही प्रभूला शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. आमेन, हालेलुया. मला मी प्रभूला शरण आलेलो आहे. प्रभू माझं शरणस्थान आहे, तो माझा गड आहे, तो माझा दुर्ग आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुमचा N95 मास्क जर तुमचं संरक्षण करू शकत नाही, तर तुम्ही फक्त देवावर अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही हात सॅनिटायझर केले, मास्क लावलाय, तुम्ही काचेचं कवच घातलंय, तुम्ही पीपी किट घातलंय म्हणून तुम्ही वाचणार नाही. परंतु तुम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताने जर झाकलेले आहात तर तुम्हाला कुठलीही बाधा होणार नाही. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं तो माझा शरण, तो माझा गड आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दाविदाला माहिती होतं ज्यावेळेस मी त्याला माझा गड बनवेल, तो त्याला मी माझं शरणस्थान बनवेल, मला कशाची बाधा होणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या संपूर्ण परिस्थितीमध्ये, या संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही कुणाला संरक्षण देऊ शकता तर त्याला येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही त्याला सजेस्ट करू नका तू काळा चहा पी, काळा पी, तुला हे पाहिजे, तुला ते पाहिजे. त्याला एकच सांगा, येशूचं रक्त तुला आतून आणि बाहेरून संरक्षण देणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. फक्त तू त्याला शरण जा, फक्त तू त्याला शरण जा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस एखादा मनुष्य घाबरलेला असते तुमच्याकडे आणि तुम्ही त्याला सांगाल की अरे येशूला शरण जा, येशू तुझं संरक्षण करणार आहे, तुम्ही सगळ्यात मोठं संरक्षण त्या माणसाला सांगताय. कारण दावीद म्हणतो माझं सहाय्य कुठून येईल, आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच पासून मला सहाय्य येते. तो कधी झोपत नाही. पहा माझ्या रक्षकाला डुलकी घेत, तो डुलकी घेत नाही. प्रेज द लॉर्ड, 24/7 24 तास आणि 7 दिवस माझा परमेश्वर माझा संरक्षण करणारा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुमच्या घरामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी आजारी आहे, कोणी व्याधीग्रस्त आहे, तर पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या वचनांवरती एकदम स्टँडली, एकदम धैर्याने, विश्वासाने उभे राहा आणि सांगा त्याला बसलेल्या माराच्या बळांनी तुला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आमेन, हालेलुया. पहा त्या ठिकाणी जर तुम्ही पवित्र शास्त्र पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये यशाया 53 मध्ये यशाया म्हणतो की त्याला बसलेल्या माराच्या बळांनी आम्ही निरोगी झालो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि पेत्र पुन्हा 4थ्या अध्यायात प्रेषितांच्या कृत्यामध्ये यहुद्यांना म्हणतो की त्याला बसलेल्या माराच्या बळांनी तो निरोगी झालेला आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी 800 वर्ष भविष्यवक्ता यशाया म्हणतो की त्याला बसलेल्या माराच्या बळांनी तुम्ही निरोगी झालेले आहात. येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्यांनी नंतर मागावून त्या लंगड्या भिकाऱ्याला ज्यावेळेस आरोग्य प्राप्त झालं मंदिरामध्ये, पेत्र म्हणतो की ते लिहिलेलं होतं भविष्यवक्त्याद्वारे आणि ते आज मंदिरामध्ये पूर्ण झालेलं आहे. तर ते काल, आज आणि युगानेक सारखं आहे. माझ्या प्रियांनो, आताही जर तुम्ही व्याधीग्रस्त आहात तर येशू ख्रिस्ताला बसलेल्या माराच्या बळांनी तुम्ही निरोगी झालेले आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्या घरामध्ये जर कोणी व्याधीग्रस्त आहे, तुमच्या घरात जर कोणी आता आजारी आहे, तर या वचनाद्वारे आता या ठिकाणी तुम्ही आरोग्य घोषित करू शकता. पवित्र शास्त्र याकोबाचा 5वा अध्याय 4थ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, जर तुमच्या घरात कोणी आजारी आहे तर चर्चच्या वडिलांना बोलवा आणि त्यांनी ओढून प्रार्थना करावी.
त्यांनी प्रार्थना करून त्याला तेल लावा, म्हणजे त्याच्या अपराधांची क्षमा होऊन तो बरा केला जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पापांची क्षमा केली जाईल आणि मग तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पाप विमोचन रक्ताशिवाय नाही, येशू ख्रिस्ताने ती किंमत मोजलेली आहे. प्रियांनो, तुम्हाला मदत हवी आहे तर मदतीसाठी इकडं तिकडं डोळे लावू नका. तुमच्या मदतीसाठी फक्त आकाशाकडे दृष्टी लावा. जसं दाविदाला मदत आली, आज तोच परमेश्वर तुम्हाला आरोग्य देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, तुम्ही मार्क 10:46 किंवा लूक 18:35 मध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी बर्थोमे नावाच्या एका अंध व्यक्तीबद्दल लिहिलेलं आहे. आणि तो अंधा मनुष्य, जन्मताच असलेला, जन्मापासून अंधारा असलेला मनुष्य, ज्यावेळेस त्याने आपली दृष्टी येशूकडे लावली, परमेश्वराच्या पुत्र येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला दृष्टी प्राप्त झाली. प्रियानो, हालेलुया. बायबल सांगतं की रक्तस्त्रावी स्त्री ज्या 12 वर्ष त्या व्याधीने ग्रस्त होती, परंतु तिने तिची दृष्टी ज्यावेळेस येशू ख्रिस्ताकडे लावली, तिला स्पर्श झाला आणि त्या अलौकिक स्पर्शाद्वारे, त्या सामर्थ्याने ती बरी झाली. प्रियानो, हालेलुया. 38 वर्ष एकाच ठिकाणी तो पांगळा मनुष्य त्या बेतसैदा तळ्यावर असलेला, ज्यावेळेस त्याने येशूला पाहिलं, त्या क्षणाला त्याच्या पायामध्ये बळ आलं, त्याच्या पायांमध्ये, त्याच्या घोट्यांमध्ये बळ आलं आणि तो उठून उभा राहिला. प्रेज द लॉर्ड. माझा येशू ख्रिस्त आरोग्यदाता आहे. आणि या परिस्थितीमध्ये फक्त मदत त्याच क्रॉस वरून येणार आहे, ज्या क्रॉसकडे तुम्ही आज लक्ष लावणार आहे. किती लोक तयार आहेत येशू ख्रिस्ताकडे फोकस करण्यासाठी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्तासाठी तापही सारखा आहे, करोनाही सारखा आहे, छोटीशी ट्यूमरची गाठही सारखी आहे आणि करोना, कॅन्सर सगळ्या गोष्टी सारख्या. प्रियांनो, कुठल्या प्रकारे कुठलाही आजार येशू समोर मोठा नाही. आमेन. हालेलुया. कारण बायबल सांगतं प्रत्येक गुडघा, प्रत्येक नाव येशू ख्रिस्तासमोर गुडघे टेकणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून मदत कुणाला मागणार आहात? आमेन. हालेलुया. आज तुमचे आशीर्वाद, तुमचे चमत्कार ठरणार आहेत, कारण तुम्ही आज देवाच्या वचनाप्रमाणे तुमची दृष्टी पर्वतांकडे लावणार आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा मला मदत करणार आहे, तो मला मदत करणार आहे. आणि त्या मदतीवरती तुम्ही जर आशा ठेवलेली आहे तर ती आशा मनोभंग केली जाईल. परंतु परमेश्वरावर जर तुम्ही आशा ठेवलेली आहे तर ती गौरवाची आशा, म्हणजे माझा येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. जीसस क्राइस्ट इज द होप ऑफ ग्लोरी. प्रेज द लॉर्ड. माझा येशू ख्रिस्त गौरवाची आशा आहे. हालेलुया. क्लोज युअर आईज. आपण यावेळेस प्रार्थना करू. जर तुम्ही आजारी आहात, तुमच्या कुटुंबामध्ये कुणी आजारी आहे, तर आजच्या प्रार्थनेद्वारे, विश्वासाच्या घोषणेद्वारे तुमच्या घरामध्ये देवाचं सामर्थ्य सहाय्यासाठी उभा राहील. Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. We worship you, Lord. We praise you, Jesus. We give you all the glory. Thank you, Lord. तू मेरा शरणस्थान, तू मेरा गढ़ है. तू मेरा तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, तू मेरा प्रभु, आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु.
शरणस्थान आहेस देव बाप्पा. तू माझा गड आहेस, तू माझा मदत करणारा परमेश्वर आहेस देव बाप्पा. तू माझा सहाय्य आहेस. यावेळेस देवावरती संपूर्ण हृदयापासून अवलंबित व्हा प्रियानो. मला प्रभू मी तुझ्यावर अवलंबून आहे. तूच माझा सहाय्य करणारा परमेश्वर आहेस देव बाप्पा. या पृथ्वीवरती फक्त परमेश्वरा तू माझा मदत करणारा परमेश्वर आहेस प्रभू. तुझा वरदास्त माझ्यावर येऊ दे. यावेळेस परमेश्वराचा प्रभूचा हात तुमच्या डोक्यावरती आलेला आहे. सर्व व्याधी सगळे आजार येशूच्या नावात निघून जाते. जर तुम्ही आजारी आहात तर आपला हात छातीवर ठेवा, एक हात स्वर्गाकडे करा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये माझ्याबरोबर ही प्रार्थना करा. मला प्रभू येशूला बसलेल्या माराच्या बळांनी मी निरोगी झालो. डिक्लेअर अँड डिक्री यावेळेस घोषित करा की त्याला बसलेल्या माराच्या बळांनी मी निरोगी झालेलो आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये आजच्या आरोग्याच्या सभेमध्ये जे लोक या ठिकाणी आरोग्यासाठी कनेक्ट झालेले आहे त्या प्रत्येकाला प्रभू येशू स्पर्श करणार आहे. सगळ्या ट्यूबर निघून जातील, स्पॉन्डिलायसिसचा आजार निघून जाईल येशूच्या नावामध्ये. आय ब्रेक एव्हरी पॉवर ऑफ डार्कनेस इन द नेम ऑफ जीसस. आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही प्रियानो, परंतु अंतराच्या दुरात्म्या समूहांबरोबर आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्ही सुरक्षित केले जातात. मला परमेश्वर तू माझं शरणस्थान आहेस. मला परमेश्वरा तू माझं शरणस्थान आहेस. प्रभू येशू मी तुला शरण येतो. हालेलुया. आपल्या संपूर्ण हृदयापासून त्याला शरण या प्रियानो. आणि बायबल सांगतं पश्चाताप येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे जर तुम्ही करा, तुमच्या सर्व पापांची क्षमा येशूच्या रक्ताद्वारे करण्यात आलेली आहे. संपूर्ण हृदयाने त्याला हात मारा आणि मला प्रभू येशू मी विश्वास ठेवतो तू देवाचा पुत्र आहेस. येशू तू माझ्यासाठी मरण पावलास. तुझं रक्त तू माझ्यासाठी सांडलेलं आहेस. येशू तुझ्या रक्ताने मला धुवून साफ कर. माझ्या सर्व अपराधांची क्षमा कर. येशू मी तुला माझा वैयक्तिक उद्धार म्हणून स्वीकारतो. माझं तारण कर. मी तुला शरण आलोय आणि माझा देव आज तुम्हाला स्पर्श करेल. देवाच्या आरोग्याचं सामर्थ्य तुमच्यावर उतरून येईल. सर्व बंधनं यावेळेस येशूच्या नावामध्ये तुटतात आहे. I break every power of darkness in the name of Jesus. Lord touch Lord. प्रभू त्यांना स्पर्श कर जे तुझ्याकडे आता प्रार्थना करतात आहे. कुठलाही करोनाचा व्हायरस त्यांच्या घरापर्यंत येणार नाही. प्रभू आम्ही आमच्या देशाचं आज तारण घोषित करतो. सगळ्या कुटुंबात येशू ख्रिस्ताला आपला तारणा म्हणून स्वीकारतील. प्रभू प्रत्येक मनुष्य ज्याला आज तुझ्या स्पर्शाची गरज आहे बाप्पा त्यांना तुझा स्पर्श होऊ दे. हॉस्पिटलमध्ये असलेल्या तुझ्या सेवकांना स्पर्श कर. प्रभू संपूर्ण जे लोक आज परमेश्वरा तुझा धावा करतात आहेत त्या प्रत्येकाच्या प्रार्थनेला उत्तर दे प्रभू आणि त्या प्रत्येकाला आरोग्य प्राप्त होऊ दे. प्रभू येशूच्या नावामध्ये मी संपूर्ण जगसाठी आज येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो. प्रभू त्यांना दैवी आरोग्य देतो. तुला बसलेल्या माराच्या बळांनी आम्ही निरोगी झालेलो आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये मला पाहणाऱ्या प्रत्येकाला मी आरोग्य घोषित करतो. प्रभू जे तुला शरण आलेलं आहे त्यांना तू एकालाही सोडणार नाहीस दे बाप्पा. त्या प्रत्येकाला तुझं आरोग्याचा सामर्थ्य स्पर्श करू दे. ही प्रार्थना मी तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात तुला मागतो प्रभू म्हणून तू आहे. आमेन. से आमेन. हालेलुया. म्हणा मी माझं आरोग्य स्वीकारतो. Say I receive my healing. Amen. Say I receive my deliverance. Say I receive my blessing. Praise the Lord. Hallelujah. बायबलचं वचन सत्य आहे प्रियानो. ते काल आज आणि युगानुसार आहे. जर 2000 वर्षापूर्वी येशूने त्या रक्तस्रावी स्त्रीला आरोग्य दिलं, त्या आंधळ्याला बरं केलेलं आहे, जर तोच येशू ख्रिस्त आजही जिवंत आहे आणि तो तुम्हाला आरोग्य देणार आहे. जर तुम्ही त्याला शरण आलेला आहात तर कशालाही घाबरण्याची गरज नाही. कारण देव तुमच्या बाजूने हे युद्ध लढणार आहे आणि तुम्ही महाविजय होता. हालेलुया. उद्या सकाळी पुन्हा 11:30 वाजता या ठिकाणी आपण प्रभूचा आनंद करण्यासाठी आपण आराधनेसाठी एकत्र येणार आहोत. आज उद्याचं चर्च या ठिकाणी लाईव्ह स्वरूपामध्ये चालवलं जाईल. तर तुम्ही प्रत्येक जण कनेक्ट व्हा. जे लोक
जॉईन झालेले नाही त्यांना लिंक सेंड करा, जेणेकरून ते देखील प्रभूची आराधना करू शकतील. यावेळेस आपण प्रभूसाठी जे काय ऑफरिंग तुम्ही देऊ इच्छिता ते ऑफरिंग तुम्ही देऊ शकता. आपल्या चर्चचं जे अकाउंट आहे ते आपल्या वेबसाईट वरती किंवा 9763975921 आपल्या गुगल पे द्वारे तुम्ही दानात देऊ शकता. आणि प्रभूच्या गौरवासाठी या ठिकाणी आपण प्रभूचे आभार मानू, देवाची स्तुती करूया आणि विश्वासाने आपण या परिस्थितीमध्ये प्रभूला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, हालेलुया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, हालेलुया. राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभू, धन्यवाद येशूला, हालेलुया. राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभू, धन्यवाद येशूला. स्तुती हो त्याला, स्तुती हो त्याला, स्तुती हो त्याला, स्तुती हो त्याला, हालेलुया. राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभू, स्तुती हो त्याला, हालेलुया. राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभू, स्तुती हो त्याला. गौरव त्याला, गौरव त्याला, गौरव त्याला, गौरव त्याला, हालेलुया. राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभू, गौरव त्याला, हालेलुया. राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभू, गौरव त्याला. होसाना, 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 हालेलुया. राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभू, होसाना, होसाना. Praise the Lord. हालेलुया, हालेलुया. प्रभू सर्वांना आशीर्वादित करो. या सगळेजण आपण प्रार्थना करूया शेवटच्या अभिवचनासाठी. या दानापणासाठी मी प्रार्थना करतो. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, तुझ्या लेकरांनी तुझ्या राज्यासाठी जे काय पेरलेलं आहे प्रभू, त्या सर्वांना आशीर्वादित कर आणि 100 पट प्रतिफळ त्यांना प्राप्त होते. प्रभू, जे तुला शरण आलेले आहेत त्या प्रत्येकाला आज तुझ्या सामर्थ्याने भर, तुझं आरोग्य दे प्रभू. यावेळेस आम्ही आमचे हात उंच करतो. आपण सगळेजण आपले हात उंच करूया. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तपासून सर्व काळ तुला सर्वांबरोबर असो. सगळेजण म्हणतील आमेन. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो.